नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे 1 किलो कैरी आणि याला लोणचं बनवत आहे। आता हिला छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये 1 तास वाळवून ठेवलेलं आहे। ही लोणच्याची आंबट अशी कैरी आहे। इथे मसाल्यामध्ये घेतलेले आहे, इथे जिरा घेतला आहे, इथे बेडगी मिरची घेतली आहे, इथे घेतले अजवाईन, इथे घेतले सोप, इथे घेतले काळे मिरी आणि इथे घेतले काळी मोहरी। तर तुम्ही मोहरीची डाळ पण घेऊ शकता, पण मी काळी मोहरी घेतली आहे। ही 1 वाटी आहे। आता हे जिरा, अजवाईन आणि सोप आणि काळे मिरी आपल्याला तव्यावर छान असे थोडेसे रोस्ट करायचे आहे, भाजून घ्यायचे आहेत। आपण याला भाजायला सुरुवात करू। तुम्ही बघू शकता तव्यावर आपण छान असे याला रोस्ट करत आहोत। एकदम असे लाल होईपर्यंत नाही भाजायचे, आपल्याला हलकं गरम करायचं आहे। याच्यात थोडंसं असं वास आला पाहिजे, असं खमंग छान असं याला भाजून काढायचं आहे। तिन्ही पण मी एकत्रच टाकलेलं आहे। याला छान भाजून काढायचं आहे, मोहरीने घालायची। तुम्ही बघू शकता तडतड असं वाजत आहे आपलं। याला छान आता आपले हे गरमच झालेलं आहे। आपण आता करू गॅसला बंद। याला छान थंड झाले का आपल्याला मिक्सरमध्ये दरदरे याला पिसायचं आहे। तुम्ही बघू शकता याला छान असं थंड झालेलं आहे। त्याच तव्यावर आपण टाकलेल्या आहे मिरच्या, याला पण छान थोडंसं असं कडक होईपर्यंत आपल्याला हलकंसं भाजून काढायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं मिक्सरमध्ये याला दरदर पिसला आहे। आता याच्यातच आपल्याला मिरची टाकायची आहे। तुम्ही बघू शकता छान असं मिरची पण पिसून झालेली आहे। आता आपण याला मोहरी आपली पिसणार, मोहरी पण छान अशी पिसून झालेली आहे। आता आपल्याला सोबत टाकायचे आहे मेथी पावडर। तुमच्याकडे मेथी पावडर नसली तर मी खडी मेथी घेऊन त्याला छान भाजून या मसाल्यासोबतच पिसून घेऊ शकता। याला मी छान असं टाकलेलं आहे मेथी पावडर। आता याला छान असं आपल्याला हा मिक्स मसाला करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला हे लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि अजवाईन, सोप, खडी लाल मिर्च पावडर, काळी मोहरी असं सगळं मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघू शकता सोबतच टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता मी इथे 2 मोठे चमचे टाकलेले आहे। सोबतच टाकायचं आपल्याला थोडीशी लाल मिर्च पावडर। आपण पहिलीच मिरची टाकलेली आहे त्यामुळे थोडीच टाकायची आहे, जास्त नाही टाकायची। तुम्ही बघू शकता इथे घे तेल, हे छान थंड झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकले होते मी लसूणच्या 2-3 कळ्या। याला पण छान असं लाल होऊन दिलं आहे तेलामध्ये। आता सोबत टाकायचं आपल्याला हिंग। बघू शकता हा माझा खडा हिंग आहे, त्याच्यामुळे मी याला चांगली पावडर करून ठेवलेली होती। याला छान असं मिक्स करायचं आहे। त्यासोबतच मी घेतलं इथे कलोंजी। तुमच्याकडे कलोंजी असली तर टाका, नाही टाकली म्हणजे नसली तरी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते। याला आता आपण छान असं आपला मसाला मिक्स करणार आहोत। छान असा मसाला मिक्स करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतं। मसाल्याचं असं छान मुरतंय पण याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण तेल टाकणार आहोत। याला छान असं हलवून घ्यायचं आहे। लोणचं तेल टाकलेलं आहे आणि किती सुंदर असं आपलं लोणचं तयार आहे। आता याला आपण छान एका काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतं। वरून मसाला टाकायची काही गरज नाही, आपण सगळे खडे मसाले टाकले आणि छान भाजून तयार करून हा मसाला तयार केलेला आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा।